म्हणतात जहां जहां पाव पडे संतन के तहां तहां बनता ढार। जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला। आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी। आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गैस दिला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं। तुम्ही विचार करा, जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत। जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं। मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे, हा आपला नेता आहे, हे आपल्याकरता काम करतायत अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे। भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्या सोबत आहे, रासप आपल्या सोबत आहे, अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे। आणि चंद्रपूरमध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय। सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊंमध्ये पाहायला मिळतो। ज्या प्रकारे गेली 30 वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं। या ठिकाणी 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनगंटीवार पूर्ण करू शकले। आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं, हे सुधीर भाऊंनी करून दाखवलं। आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच, पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, जी वाघनख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती, त्या सरकारशी चर्चा करून ती वाघनख देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊंनी केलं। आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं। आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय, ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये
ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय, आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकतं? आज आपण बघितलं, मागच्या वेळी एक ऍक्सिडेंट झाला आणि आपल्या हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले. आता ते आमचे मित्र दिवंगत झाले, मी त्यांच्यावर बोलणार नाही, पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं, त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? बंधू भगिनींनो, या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो? प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो? कोण ती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो? हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे. आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही, कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे. तारेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय. आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे. ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठनं करायची, एक मताने सगळ्यांनी निर्णय केला, ही सुरुवात चंद्रपूर पासनं, सुधीर भाऊ पासनं झाली पाहिजे. आणि आज ही सुरुवात चांगली झाली. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो. एक नंबर सुधीर भाऊ. आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही. आणि अबकी बार 400 पार करून मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय. आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.